हो, भन्नाट वेग येते, सर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो, यावेळेस मात्र गॅप्सॉन सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा विते मात्र खातं खोलत असताना वैयक्तिक खातं आणि संघाचं देखील खातं खोललं आहे त्या खेळाडून. यस, लास्ट मॅचचा मान ऑफ द मॅच ठरलाय निलजे संघाचा स्वप्नील मॅन ऑफ द मॅच. यस स्वप्नील, आपण यायचं लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. नक्कीच राज सुरकरे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र देण्यात येतोय. ओके, व्यासपीठावरती आपण पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, धन्यवाद. ओट द मॅच आपण पाहतो इथे मात्र विकेट क्रमांक पहिला जात असताना यावेळेस धनंजयला मात्र परतावं लागेल. 3 बॉलचा खेळ समाप्त. नंबर 3 वरती यशला आपण पाहतोय. चला, स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला, जांतराजा शी संघ वेळेची देखील मर्यादा याची दक्षता घ्या. राईट आर्म होतं विकेट, पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र बिरखाऊ द्यायचा होता, परंतु इथे मात्र वाईट बॉल सांगत असताना पंच आम्हाला इट इज वाईट बॉल. परत एकदा हा बॉल टाकावं लागेल या गोलंदाजाला. 3 बॉल आणि 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ते मात्र राऊंड विकेट आलाय हा गोलंदाज. परत एकदा खोलवर टपाचा बॉल इथे मात्र खोदून काढायचा होता प्रयत्न. एकच धाव इथे मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवर पोहोचेल. 4 या धावसंख्येवरती 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल असेल, मॅन्डेटरी बॉल पेचा षटका दिला. शेवटचा बॉल. पुढचा बॉल परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. बॅटची लिडिंग एज इथे मात्र क्षेत्ररक्षक होता, थोडस कॅच ड्रॉप झाला, फंबल झाला, परंतु इथे मात्र ही एक धाव मात्र मिळेल. यस, एक धावाच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं. चला, यस, टीम मीटिंग नकोय शी संघ. शी संघ टीम मीटिंग नकोय. मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. नो प्लस या 4 धावा मात्र ऍड होतील. टोटल 50 यावेळेस मात्र मिळेल. आपल्याला पोहोचलोय डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. हो, यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता, इथे मात्र चुकी घडत होते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत आणि ऍक्सिडेंट घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2, फलंदाज इथे मात्र बाद.
15 ऑन बोर्ड. आणि की याच दरम्यान देसाई गावचे दावडी गावचे अजयजी देवगर साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि की सरपंच हॉटेलचे मालक आहेत त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र प्रेमला मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि इथे मात्र नवीन फलंदाजाला आतमध्ये जावं लागेल. धक्का क्रमांक तिसरा लागत असताना संघाला प्रेम बॅक टू बॅक आउट. तो इनॅट नंबर 5 वरती आलाय आणि इथे मात्र जर विचार केला तर थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र एका बाजूला जाताना दिसते. धप्पलतून पोहोचलोय 15. दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय महेशजी ठाकरे साहेबांचे इथे शुभ आगमन झाले दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बिलकुल स्थानापन्न व्हायचे. हो इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली डंटिकुल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फर्निचर उद्ध्वस्त पूर्णपणे केलं या फलंदाजाचं. आल्या पावली माघारी परतताना फलंदाज बाद. पंधरा धावा 15 ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी यावेळेस या गोलंदाजीची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची ते अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 15 धावा धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं षटक आणि तिसरं षटक आपण पाहतोय. येस मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. नक्कीच सन्मान्य महेशजी ठाकरे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अजितजी खाने साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे महेशजी ठाकरे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायाची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाईल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत महेशजी ठाकरे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. अजितजी खाने साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. मॅचचा आनंद घ्यायचा आहे. येस वळूया मॅच कडे. ओव्हर टू यू मॅच. आपण पाहतोय धावफलक पोहोचलाय 19 या आकड्यावरती 19 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाची सुरुवात या चौकारीने झाली आहे. चला ये स्पीडअप करा. घेऊ नका.
नक्कीच एवढ जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सागर काडे आणि पवनजी खाने साहेबांचं इथे नक्कीच शुभ आगमन झालंय दुपारच्या सत्रेमध्ये. नक्कीच मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा आहे. ओ हो, या वेळेस मात्र काय फटका, लाट चप्पाप इथे मात्र मेथीला पूर्णपणे 4 धावा आलेला हा चौकार 4 रन्स. स्लोवर गतीचा बॉल यावेळेस डब्बे में डब्बा इथे मात्र पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बनलाय फक्त आणि फक्त प्रेक्षक. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकर देख 6 धावा. यावेळेस मात्र धावा कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम चालू होतं, परंतु आता मात्र हा वादळ मात्र आता थांबणार नाही. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता, पाहावं लागेल. मिस अंडरस्टँडिंग यावेळेस होत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र धक्का लागत नसताना चौथा आपल्या संघाला धक्का क्रमांक 5वा लक्की. थँक्यू डीजे. धापाला जम पोहोचलोय तब्बल 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल स्लोवर गतीचा बॉल इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता. एस्टाच्या वरून यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतो, ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं ब्रेक लावण्याचं काम इथे मात्र या गोलंदाजांनी केलंय. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा स्लोअर गतीचा बॉल इथे मात्र बिरकावून दिलाय. दरम्यान रिचन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमारेषा पलीकडे आलेला क्वालिटी चौकार 4. बघा स्पीडअप करा, टीम मीटिंग नकोय. श्री संघ लास्ट वॉर्निंग आहे आपल्याला. आपल्याला वारंवार पुकार येतो. 33 धावा फलकावरती आहे. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 33 धावा फलकावरती आहे. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावा फलकावरती आहे. चौथं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आला. 4 ओव्हरची मॅच आहे, शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक, अंतिम षटक आपण पाहतोय. 33 धावा फलकावरती आहे. पहिला षटक आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळी शेवटच्या षटकातील पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आपण पाहतोय. शेवटचं षटक मात्र कॅप्टननी जिम्मेदारी सोपवली साहिल वरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो बॅटर आपण पाहतोय दर्शन. त्या अर्थानं चांगली फलंदाजी दर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार 4. धापाला जम पोहोचलाय तब्बल
37 या आकड्यावरती 37 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस मात्र बाटने बॉलचा काही संपर्क झाला नाही. स्ट्राईक रोटेटचं काम इथे मात्र करतोय दर्शन आणि ते मात्र विकेटचं सॅक्रिफाईस होत असताना धक्का क्रमांक 6 लागतो आपल्या संघाला. वन मोर विकेट डाऊन. गोलंदाज बाद. धापाला जाऊन पोहोचलोय तब्बल 37 या आकड्यावरती. चौथं षटक आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगती पदावरती आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करायचा होता. इथे मात्र डॉट बॉलची सांगता मात्र झाली आहे. म्हणेन यावेळेस मात्र या गोलंदाजाने फलंदाजामध्ये पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम मात्र या केलं. त्याच दरम्यान सन्मान्य आकाशजी खाने साहेबांचं देखील इथे दुपारच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आकाशजी खाने साहेब 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करतोय तो नक्कीच दर्शनला आपण पाहतो. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. हो, यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तयार आहे. चांगलं कलेक्शन यावेळेस पाहायला मिळतोय. चांगला थ्रो देखील आहे. इथे मात्र विकेटचं सॅक्रिफाईस. या 2 धावा मात्र मिळतील. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना धक्का क्रमांक 8 लागलाय आणि संघाला पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होईल. धावाला जो पोहोचेल तब्बल 41 आकड्यावरती आणि 42 धावांची गरज. येणारे 24 बॉल आणि 40 धावांची गरज. 40 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये चेस करत असताना शीळ संघ आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 40 धावांचा टार्गेट सेट केलाय देसाई संघानं. आवश्यकता आहे नाही, चुकीची दुरुस्ती होती कारण की 40 धावा झालेत बघा. पहिल्या षटकामध्ये 5, तदनंतर 10, तदनंतर 18 आणि शेवटच्या षटकामध्ये 6. 39 धावा झाल्यात. पूर्ण स्कोर आमच्या समोर तुमचा 12वा खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये
नक्कीच 3 चौकार सलगचे जर आले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि 3 षटकार जर आले तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल अजितजी काने साहेबांच्या वतीनं. नक्कीच सातत्याने कॅश प्राइज प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या वतीनं. हे नक्कीच सातत्याने मी डॅशिंग व्यक्तिमत्व चांगलं व्यक्तिमत्व म्हणत आलोय आजच्या दिवसामधील दावडी गावातील चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे नक्कीच अजितजी खाने साहेब त्यांच्या वतीने हे कॅश प्राइज असेल. सलगचे 3 चौकार आणि सलगचे 3 षटकार यासाठी नक्कीच कॅश प्राइज आहे. चला मॅचला सुरुवात करा, वेळ घेऊ नका. ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये शीड संघाची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही एवन जोडी. स्ट्राइक वरती आपण पाहतोय सोमनाथ आणि नॉन स्ट्राइक एंडला येतो सार्थक. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय धनंजयला. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय यावेळेस आल्या आल्या हवेमध्ये प्रहार करायचा होता, हवाई फायर केलाय. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. वाघाची शिकार मोठा मासा गाला लागत असताना आल्या पावली माघारी परततोय फलंदाज बाद. बॉल वरती आपण पाहतोय विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. जमेची बाजू टीट फॉर टॅट तसे तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलं. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र तेज सरार चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये सलगचं 2 बॉल आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट तर दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं. हवेमध्ये प्रहार इथे मात्र विकेटचं पतन मिळेल का? यस इट इज. हाताचा पिसारा फुलवला होता स्ट्राइट इन द बास्केट. क्षेत्ररक्षण टिपलाय जाईल आणि संकुष्ट झालाय गोलंदाजाचा खेळ. गोलंदाज बाद. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. थैंक यू डीजे. हेलो चौकारांचा बादशाह म्हणतात तुला रम्याची जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. अरे पाहिजे तेवढ्या आज स्कोर कार्ड वरती टाळा लावण्याचं काम केले की काय गोलंदाज धनंजयला आपण पाहतोय यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय. हवेमध्ये प्रहार परत एकदा संधी आहे इथे मात्र आणि चौथ्या अटेम्प्टला इथे मात्र झेल. वा कमालाचा एफर्ट इथे पाहायला मिळतोय. उत्कृष्टाची झेल इथे मात्र टिपली गेली आहे. धक्का क्रमांक 3 लागत असताना संघाला फलंदाज इथे मात्र बाद. अजूनही जर विचार केला तर
4 बॉलचा खेळ झालाय आणि खऱ्या अर्थानं अजूनही खातं खोलता आलं नाहीये शिव संघाला. परत एकदा आता चेंज ऑफ पेज, चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ इथे मात्र पाहायला मिळाली. स्लोवर डिलिव्हरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. हा हिरा मी तर म्हणेन यावेळेस मात्र या मॅच मध्ये चमकून आलाय. काय कमालीची गोलंदाजी धनंजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी धनंजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि अजूनही एकही धावा मात्र खर्च केली नाहीये. मॅडम कंप्लीट होईल. वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी, त्या वसईच्या नाक्यावरी आम्ही सपना पाहतो पोरी भेट म्हणा मॅडम ओव्हर रविवारी. यावेळेस आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये होईल का पाहावं लागेल. हो यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल गेला. इथे मात्र एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा मानस आहे परंतु धाडस नाही. फक्त आणि फक्त एकच धाव या खेळाडूने मात्र खर्च केली आहे. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न मात्र आता हा संघ मात्र करतोय. तब्बलचा विचार केला तर हे वालाच्या शेंगा शिजल्यान काय सांगा, ना दारू प्यावाला बसलाय चांगला. 42 धावांचा पाठलाग करायचा. एकच धाव धावफलकावरती आहे. अजूनही उर्वरितचा विचार केला तर 18 बॉल आणि 41 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग नको. आपण पाहतोय. चला यस स्पीडअप करा. बघा देसाई संघ वेळ फार घेतात. आपण राईट अबोर द विकेट. पहिलाच बॉल नानसीना फटका. यावेळेस पहिल्याच बॉल वरती लावडा पिल. इथे मात्र धक्का क्रमांक 4 लागत असताना संघाला पहिल्याच बॉल वरती कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज परत एकदा बॅक टू डक आउट. वाढदिवसाला नको प्रेझेंट मला, वाढदिवसाला नको प्रेझेंट मला, भेटाया येशील का, नुसती भेटाया येशील का तुझ्या. वरचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो यावेळेस वेगवान ते सर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. पाहावं लागेल पंचांवरती प्रेशर देण्याचं काम इथे मात्र केलं. नक्कीच सन्मान्य कृष्णाजी गुरु साहेब आणि त्याचप्रमाणे चिंतामणजी खाने साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. दुपारच्या 17 मिनिटात त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हायचंय. आपली स्पर्धा आहे बघा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. देसाई संघ पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. 4 धावा असेल 22च्या स्वरूपात. असे 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि नक्की संजीवनी देण्याचं काम करेल या 4 धावा या स्कोर कार्डला. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. या प्रेम परत एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. हो यावेळेस मात्र आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आणि इथे मात्र जर विचार केला तर एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. एका धावाच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय तब्बल 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. नक्कीच दावडी गावचे कृष्णा गुरु साहेब आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज राईट अबोर द विकेट. फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि त्याच दरम्यान चिंतामणजी माने साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. चार धावा नक्कीच. कृष्णाजी गुरव
त्यांचं आगमन झालं व्यासपीठावर, त्यांचंही हार्दिक स्वागत. पाच चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ओहो, एसट्या उद्ध्वस्त केलेत. प्रेम नाही, अतुलची गेली समाप्त. डीजे दावडी गावचे चिंतामण खाने यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. धावपलकावर धाव झाल्या त्या 10 होता. बॅटीला बॉल काय कलेक्ट झाला नाहीये. सिंगलनेच आपल्याला थांब राहायला लागेल. ओहो, पुन्हा तो शॉट खेळायचा प्रयत्न होता पण बॅटीला बॉल काय कलेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल. दोन चेंडू 11 धावा. ह्याच लगेचचा सामना असेल दावडी वर्सेस गोलवली. हो हो, पुन्हा तोच शॉट खेळला जात ना. काम काय जमलं नाही. डेंजर बॉलिंग. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता कार्पेटच्या साहाय्याने. बॉल सिंगलने धावसंख्या धाव फलकावर वाढत जाते ती 12. पुन्हा एकदा लॉफ करायचा होता चेंडू. काम काय जमलं नाही. डॉट बॉल. हो, फुलडा चेंडू केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक हाय. जजमेंट प्रॉपर. फलंदाज बाद. बिग विकेट. डीजे बंदे. बॉलिंग मार्क वर आलाय तो दर्शन. पहिला चेंडू डॉट केलाय तो साहिलला. पहिला चेंडू डॉट. धावलकर धावा झाल्या त्या फक्त ना फक्त 12. दुसरा चेंडू फेस करेल साहिल. पुन्हा एकदा हातात एसटी उद्ध्वस्त. दर्शन चिकट्या बॉलर, बेकार बॉलर. विकेट.
हा पुन्हा एकदा विकेट केलेला चेंडू सिंगल गंगनाम 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 लाव के कडक हा बॉल कर धावा आहेत त्या फक्त ना फक्त 13. ओहो लॉफ केलाय चेंडू फिल्डर आहे डिप मध्ये पण 1 बॉल सीमा पार चौकार डीजे पुन्हा एकदा लॉफ करायचा होता पण संपर्क झाला नाहीये डॉट चेंडूने शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू असेल आहा बॉल आकाशात 3 फिल्डर खाली झेल कोण मी टिपणार दर्शन बोलतोय शेवटचा विकेट बुरो यांचा सत्कार करतील ते सागरदादा खाणे यायचे दावडी विपक्ष